राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी सर्वाधिक कार्यकाळ सुद्धा भोगला आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं होतं त्या अजितदादांचा आज वाढदिवस आहे. दुर्दैवानं या सगळ्यामध्ये अजितदादांची जयंती आहे असं म्हणावं लागतंय आणि आज संपूर्ण राजकारणामध्ये प्रत्येक राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठेतरी हळहळ व्यक्त करणारा आजचा दिवस आहे. मागच्या वर्षीपर्यंत अजितदादांचा वाढदिवस असेल किंवा त्याच जोडीनं येणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस असेल, हा कायम उत्साहात साजरा केला जाणारा दिवस होता. आज मात्र कुठेतरी हळहळ व्यक्त केली जाते. माझ्याबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत अंकुश काकडे. अण्णा, खूप काम केलेलं आहे दादांबरोबर. आज दादांचा वाढदिवस न म्हणता जयंती म्हणावं लागतं, याचं दुःख तुम्हालाही किती आहे? जवळपास 40-45 वर्ष दादांचा आणि माझा सहवास मला लाभला. एक कार्यकर्त्यापासून दादांची सुरुवात झाली आणि तेव्हापासून मी दादांना ओळखतो. दादांबरोबर मी देखील काम केलं, राजकारणामध्ये काम केलं, सहकारामध्ये काम केलं आणि दर 22 जुलैला त्यांचा वाढदिवस असतो. दादांच्या बाबतीमध्ये दादांचा वाढदिवस साजरा करत असताना ते काही फार मोठा डामडौल कधीच करत नाहीत. किंबहुना इतके त्यांना असंख्य फोन येतात, त्यामुळे ते वाढदिवसाच्या दिवशी दादांचा फोन देखील बंद असतो. पण त्याच्या आदल्या दिवशी म्हणा किंवा 2 दिवसानंतर ज्यावेळेला दादा भेटतात, समक्ष भेट झाली तर समक्ष आम्ही त्यांचं अभिष्टचिंतन करतो किंवा काही वेळेला फोनद्वारे देखील करतो. पण तू या वेळेला मात्र ना दूरध्वनीद्वारे आम्ही त्यांचं अभिष्टचिंतन करू शकत नाही, समक्ष भेटून अभिष्टचिंतन करू शकत नाही. एक अतिशय निखळ हास्य करणारा नेता आज आपल्यामध्ये नाही. आज त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने ती मनामध्ये अतिशय खंत आहे. दादांचं आयुष्य हे अल्पायुषी ठरलं. नीतीला ते मान्य होतं की न होतं ते काही समजण्याचं कारण नाही. पण या महाराष्ट्राच्या दृष्टीने दादा या महाराष्ट्राला अजूनही काही वर्ष हवे होते. दादांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र निश्चित प्रगतीपथावरती गेला असता. एक माझा नेता म्हणून मी त्यांचं कौतुक करतो अशातला भाग नाही, तर विरोधी पक्षातले देखील मोठे मोठे नेते कार्यकर्ते दादांच्या कार्याबद्दल नेहमीच त्यांच्याबद्दल 2 शब्द कौतुकाचे बोलतात. आणि त्याचं कारण अतिशय ग्रामीण भागातून तळागाळातून काम करणारा कार्यकर्ता आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती पर्यंत पोचला. अनेक वर्ष त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याचं अर्थमंत्रीपद त्यांनी भूषवलं. ठीक आहे, राजकारणामध्ये काही चढ उतार होत असतात. काही वेळेला त्यांना देखील उतार पाहावे लागले, परंतु 2022मध्ये ते आमच्यापासून दूर झाले. आम्हाला अतीव दुःख झालं. पण ठीक आहे, काळानुसार त्यांनी काही जो निर्णय घेतला असेल तो घेतला. राजकीयदृष्ट्या आम्ही एकमेकाचे विरोधक झालो, पण व्यक्तिगत कधी दादा भेटल्यानंतर अंकुशराव कसं काय चाललं आहे, काय चाललं आहे, किंबहुना मी ज्या हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये काम करतो त्यांच्या अनेक अडचणी होतात आहेत. त्याच्यामध्ये काही मदत करण्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आम्ही दादांना भेटलो त्यांनी मी पवारसाहेबांच्या बरोबर राहिलो म्हणून माझ्या कामाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही. आस्थेने त्या कामामध्ये लक्ष दिलं. त्यामुळे राजकारण करायचं त्या ठिकाणी राजकारण करणारा, पण व्यक्तिगत मैत्री ठेवणारा दादा आज आपल्यामध्ये नाही. हे केवळ पवार कुटुंबियांचं दुःख नाही, तर हे उभ्या महाराष्ट्राचं दुःख आहे. व्यक्तिशः मला तर अतिशय अतीव दुःख झालं आहे. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांना शुभेच्छा व्यक्त करताना निश्चितच मनामध्ये एक चलबिचल निर्माण होते. असा दादा होणे नाही. अण्णा, तुम्ही दादांच्या वाढदिवसाविषयी बोललात की दादा कायम वाढदिवसाच्या दिवशी फारसे फोन घेत नसायचे, कारण इतके जास्त फोन कॉल्स यायचे. दादा नेमके वाढदिवस कसा साजरा करायचे, तुम्ही फार जवळून पाहिलं? नाही, दादांनी कधी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढदिवस कधी साजरा केला नाही. आपल्या कुटुंबियांसमवेत कुठेतरी अज्ञातस्थळी जाऊन त्या ठिकाणी ते वाढदिवस साजरा करायचे. कारण त्यांचा एक उद्देश होता की मी जर का समक्ष भेटलो तर अनेक लोक भेटवस्तू घेऊन येतात, फुलांचे गुच्छ घेऊन येतात, लांबून लांबून येतात आणि त्या गुच्छांच्या प्रती त्यांच्या भावना चांगल्या असतात. पण एवढे गुच्छ मी तरी काय करणार, आणि विनाकारण लांब राज्याच्या कानाकोपऱ्यातून इतक्या लांब मुंबईला येणं
किंवा बारामतीला येणं किंवा पुण्याला येणं, त्यामुळे ते जाहीररित्या कधीच करत नाहीत. एखाद दुसऱ्या प्रसंगी त्यांनी वाढदिवस साजरा केला असेल. मला आठवतं कदाचित 60वा त्यांचा वाढदिवस आपण पुण्यामध्ये जाहीररित्या बारामती गेस्ट हाऊसवरती साजरा केला होता. आता अदरवाईज त्यांनी कधी जाहीरपणे आणि डामडौलाने वाढदिवस कधी साजरा केला नाही. कुटुंबासमवेत त्यांनी ते वाढदिवस साजरा करायचा. त्याच्या पाठीमागचं मी मगाशी सांगितलं ते महत्त्वाचं कारण. अण्णा आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत. जवळपास 6-7 महिने उलटलेले आहेत या सगळ्या घटनेला. मात्र अजूनही ही गोष्ट पचनी पडत नाही. म्हणजे इव्हन पत्रकारांच्या सुद्धा आणि अनेक राजकीय कारकिर्दीमध्ये काम करत असलेल्या, राजकीय क्षेत्रात असलेल्या अनेक पक्षांच्या अनेक नेत्यांना, कार्यकर्त्यांना सुद्धा. तुम्हाला आजच्या दिवशी एखादा प्रसंग आठवतोय, दादांची एखादी आठवण आठवते? समृद्धी आठवणी म्हणलं तर खूप आठवणी मनामध्ये साचून राहिलेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये नेमकी कोणती अनेक लक्षामध्ये राहणारे आहेत. काही सुखाच्या आहेत, काही दुःखाच्या आहेत. दादांचा स्वभाव हा स्पष्टपणाचा असायचा आणि ते जे त्यांच्या मनामध्ये आहे ते त्यांच्या ओठावरती यायचं आणि त्याप्रमाणे ते मग त्यांना जे एखादी गोष्ट पटली नाही तर तसं म्हणलं तर मी जवळपास त्यांच्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठा आहे. पण कार्यकर्ता आणि नेता म्हणून निश्चितच दादा मोठे आहेत. काही गोष्टी एखादी त्यांना पटली नाही तर स्पष्ट ते मला रागावून सांगायचे की अंकुशराव हे जमणार नाही आणि हे मला काही पसंत नाही. आम्हालाही त्यावेळेला थोडं वाईट वाटायचं, पण नंतर वाटायचं की बा दादांनी स्पष्ट सांगितलं. कारण राजकारणामध्ये समोर आलेल्या माणसाला दुखवायचं नाही अशी अनेक राजकारण्यांची भूमिका असते. आलेल्या माणसाला तुझं काम पाहू करू, मुंबईला ये, जिल्हा परिषदेमध्ये सर्किट हाऊसला ये, असं विनाकारण हेलपाटे. कारण त्या व्यक्तीला माहीत असतं की आलेल्या माणसाचं काम होणार नाही, पण विनाकारण त्याला आशेला लावायचं, त्याला चक्रा मारायला लावायचं. दादांच्या बाबतीमध्ये असं कधी नसायचं. समोरचा कोणी माणूस असू द्या, पक्षाचा कार्यकर्ते असू द्या, विरोधी पक्षाचा असू द्या, सर्वसामान्य नागरिक असू द्या, त्याच्या कामामध्ये ते काम होणार असेल तर ते नक्कीच ते करणार. होणार नसेल तर मग काही वेळेला ते सांगू शकतात की बा हे काम होणार नाही, पण त्या कामाला जर का आपण वेगळ्या पद्धतीने करू शकलो तर ते करण्याचाही देखील त्यांचा प्रयत्न असायचा. कधी त्यांनी आणि स्पष्ट एखादं काम घेऊन आल्यानंतर मी पाहतो मुंबईला ये असं काही नाही. ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना फोन करणार. मग ते पोलीस आयुक्त असेल, महापालिका आयुक्त असेल, जिल्हाधिकारी असेल किंवा आणखीन राज्याचे सचिव असतील, त्यांना ताबडतोब फोन करणार त्या माणसाच्या देखत. असं या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं एक काम आहे, हे काम मला योग्य वाटतं आहे, आपण या कामामध्ये दखल द्या, त्यांचं काम होईल असं पहा. काही अडचण असेल तर माझ्या कानावरती घाला, आपण त्यातनं काहीतरी मार्ग करू. त्यामुळे आलेल्या माणसाचं काम करणं हे त्यांचं असतं. होणार नसेल, चुकीचं काम असेल तर ते दारामध्ये देखील कोणाला उभे करत नव्हते. अण्णा एक शेवटचा प्रश्न आहे. आज दादांची जयंती आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जे कार्यकर्ते दादांना खूप मानायचे त्यांच्यासाठी आजचा दिवसही खूप महत्त्वाचा आहे. पण दादांची जयंती भविष्यात सुद्धा कोणत्या पद्धतीनं साजरी केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कार्यकर्त्यांनी सुद्धा एखादी गोष्ट आहे की या माध्यमातून तुम्ही जयंती साजरी? हां, वाढदिवसाचं फ्लेक्स लावण्याबद्दल दादा अनेक वेळेला कार्यकर्त्यांना पक्षाच्या बैठकीत सांगत असत की कृपा करून फ्लेक्स लावू नका. पण कार्यकर्त्यांची आता स्थिती अशी आहे की नेत्याबरोबर आपलाही फोटो झळकू द्या. पण दादांना ते कधी आवडत नव्हतं. काहीतरी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्या, रक्तदानाचा कार्यक्रम घ्या. कारण नेमका जुलै महिना शालेय वर्ष नवीन सुरू होणारं असतं, त्यामुळे वह्या वाटप किंवा काही शालेय साहित्य तुम्हाला वाटप करता येणं शक्य असेल तर ते करावं, अशा प्रकारचे असते. मला आज आनंद आहे पुणे महानगरपालिकेने पंधरवडा दादांच्या जयंतीच्या निमित्ताने पुणे शहरामध्ये स्वच्छता मोहीम हातामध्ये घेतली आहे आणि अशाच प्रकारचे विधायक कार्यक्रम करावेत अशी त्यांची इच्छा होती. तीच इच्छा आपण पुढं नेऊया. तीच खऱ्या अर्थाने दादांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा ठरेल. नक्कीच. माझ्याबरोबर अंकुश अण्णा होते. जसं त्यांनी सांगितलं की दादांचा वाढदिवस दादा कधी खूप थाटामाटात साजरे करत नसायचे. मात्र त्यांना कायम असं वाटायचं की त्यांना मानणारा जो वर्ग आहे, त्यांचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, त्यांनी एखादं चांगलं काम करून, एखादा चांगला संकल्प ठेवून, काहीतरी चांगले उपक्रम करून ही सगळी त्यांचा वाढदिवस जो आहे तो साजरा करावा. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अजितदादांची जयंती सुद्धा तशाच पद्धतीनं साजरी व्हावी अशीच इच्छा त्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. शब्दाचा पक्का, कामाचा माणूस. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
ॲडव्होकेट निलेश नारायण निकम, विरोधी पक्षनेता पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुणे शहर.